आज आम्ही आलोय आमच्या आईकडे म्हणजे माहेरी. आज आज आपण तिच्या हातचा ढोकळा बनवणार आहोत. खूप छान बनवते आई, त्यामुळे आपण आज ढोकळा खमंग आणि खूप इन्स्टंट होणार आहे. चला त्यासाठी साहित्य: 3 वाट्या मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1.5 वाटी आपण बारीक रवा घालूया. बारीक रवा घालायचा आहे, त्यामुळे छान होतो. थोडंसं सायट्रिक ॲसिड घालून घेऊया 1 चमचा आणि आता थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं छानपैकी. गरम तेल घालायचं आहे आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा. छान हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे. थोडीशी साखर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा असं झालं पाहिजे. आता थोडंसं सोडा घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान अशी फ्लफी झालं पाहिजे, म्हणजे मग छान जाळी पडते ह्याला. मी आता एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. हे आपण त्यामध्ये ओतून घ्यायचं आणि त्या अगोदरच मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये ठेवून द्यायचं आणि छान एक 15 ते 20 मिनिटात ढोकळा तयार होतो. आता मी झाकण लावून घेतलेलं आहे. हे फोडणीसाठी साहित्य: मिरच्या, पांढरे तीळ, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि जिरी, मोहरी आणि हिंग. हे पहा किती सुंदर ढोकळा झालेला आहे. खूप छान झालेला आहे आणि जाळी पण खूप छान पडलेली आहे. पहा किती छान जाळी पडलेली आहे. खूप छान झालेला आहे. नक्की ट्राय करून पाहायचं आहे. पहा किती छान झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.